मुंबई कॅन डान्स सालाचं म्युझिक लॉन्चिंग भलतंच गाजलं ते मॉडेल आणि डायरेक्टरच्या हाणामारीमुळे। डायरेक्टर सचिंद्र शर्मा याच्यावर कास्टिंग काउचचा आरोप करत मॉडेल मनीषा कुमारीनं या म्युझिक लॉन्चिंगच्या वेळी स्टेजवर जोरदार हंगामा केला। मॉडेल मनीषा कुमारी ही राखी सावंत हिची मैत्रीण आहे। काल रात्री उशिरा राखी सावंत हिच्या मुंबई कॅन डान्स सालाचं म्युझिक लॉन्चिंग होतं आणि या कार्यक्रमादरम्यान मनीषा कुमारी आणि डायरेक्टर सचिंद्र शर्मा यांच्यामध्ये वादावादी झाली आणि त्याचं परिवर्तन हाणामारीमध्ये झालं। चक्क मीडिया समोरच या अभिनेत्रीनं डायरेक्टरच्या श्रीमुखात भडकावल्यामुळे कार्यक्रमामध्ये तणावाचं वातावरण झालं होतं। या प्रकरणी डायरेक्टर सचिंद्र शर्मा याच्यावर सांताक्रूज पोलीस स्टेशनमध्ये छेडछाड आणि हाणामारीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून मॉडेल मनीषा कुमारीवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे। डायरेक्टर हैं सचिंद्र शर्मा। उन्होंने मेरे को कॉम्प्रोमाइज़ के लिए पूछा, कास्टिंग काउच के लिए। और मैं राखी जी की फ्रेंड हूँ, मैं बहुत बार इनके सेट पे जा चुकी हूँ। इनका जब गाना शूट हो रहा था ये दे दी परमिशन 2-3 बार करने के आइटम्स, तो उन्होंने मुझ पर गंदी नज़र डाली, मुझे 2-3 बार कॉम्प्रोमाइज़ के लिए पूछा। सचिंद्र शर्मा जी ने मुझसे पर्सनली बात करी। मैं इनसे पहले एक बार देखने गई थी सब कुछ वहाँ पे, तो उन्होंने मुझे आंख मारी। इस तरीके की जो हरकत हुई वो उन्होंने नहीं बोला होगा, लेकिन आपको ये सब बातें, यही मुझे गुस्सा आया। हाँ, चोट कैसे लगी जो आप बता? जी, सचिंद्र जी ने मुझे ऑन स्टेज मारा है। वहाँ पे मीडिया भी थी, वो सब कुछ रिकॉर्डेड है। तो ये जब उन्होंने मारा है तो वो सब कुछ रिकॉर्डेड है। आप खुद देखिए, ये देखिए, ये एक आदमी ने, एक सचिंद्र शर्मा जी ने मेरे को इस तरीके से मारा। एक लड़की को मैंने एक मारा, उन्होंने मुझे 2 मारे। एक लड़की को इस तरीके से मारा गया ऑन स्टेज, सबके सामने की बात। ये लोग जो सामने हीरोइन कौन है इसमें, तो मेरा रोल काट दिया गया। तो सारी बातें मैंने मनीषा को बताई और जब मैं स्टेज पे थी मनीषा को बहुत ज़्यादा गुस्सा आया और उसके साथ जो हुआ था वो मुझे भी सब पता था। कास्टिंग काउच के बारे में उसने मुझे बताया था, लेकिन मैंने उसको कहा था आज फंक्शन है, ऐसे कोई बात कुछ मत छोड़ दे, जान दे, हम कल देख लेंगे। 15 साल में उसके साथ ऐसा कुछ नहीं हुआ हमारा। तो ये सब बातें जो है ना अच्छी पब्लिसिटी के लिए, देखिए पार्टियों में बहुत सारी लड़कियां आती हैं, कोई किसी को भी कुछ बात कर सकता है। जिसको पब्लिसिटी चाहिए वो इस तरह की हरकतें कर सकती है। उसने हमारी पार्टी बिगाड़ दी। राखी की जो फ्रेंड है वो अचानक से स्टेज पे जा कर के मेरे हस्बैंड को एक थप्पड़ लगाया और मेरे हस्बैंड ने ऐसा उसको हाथ ऐसा किया सिर्फ रोकने के लिए और राखी की तरफ इशारा किया, क्या राखी ये सब क्या चल रहा है, और वो वापस दोबारा फिर थप्पड़ लगाई। तब मैं दौड़ करके गई। मेरे दौड़ने के बाद में फिर बाकी के लोग सब लोग दौड़ करके आए और वो लड़की तुरंत छुप गई। राखी के साथ हमारा कोई भी इशू नहीं हुआ था और ये सरासर राखी का पब्लिसिटी स्टंट है, वो तो मीडिया जानती है, मुझे बोलने की ज़रूरत नहीं है। उन्होंने जो कंप्लेंट दी है, जो डायरेक्टर है सचिंद्र शर्मा, उन्होंने उनके साथ जो आज व्यवहार किया है उनके बारे में सांताक्रूज कोर्ट में एक एफआईआर लॉन्च हुआ है। कलम है, धारा है 354, 323, 504, 506। क्या पूरी तरह से विलय मरण का प्रकरण सामने आया, किस तरह से अभी इन्व्हेस्टिगेशन चालू है। आणि याच विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी जाऊया। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या बरोबर आहेत। अजित, एकंदरीतच राखी सावंतची मैत्रीण आहे म्हटल्यावरच इथे एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं, कारण राखी सावंत यापूर्वी अनेक कॉन्ट्रोवर्सीज मध्ये अडकलेली आहे। काय नेमकं हे म्हणायचं, ह्या काय स्टंटबाजीसाठी हा सगळा प्रकार होता? अनुपमा, पोलीस देखील याच संभ्रमात पडलेले आहेत की मुळात या संपूर्ण प्रकरणामध्ये 2 मुद्दे स्पष्ट झालेले आहेत। एक म्हणजे की जी मॉडेल आहे तिने आरोप केलेला आहे की जो डायरेक्टर आहे त्याने तिला कास्टिंग काउचसाठी प्रोत्साहित केलं होतं। कास्टिंग काउच म्हणजे जे बॉलिवूड आहे किंवा जे सिनेमा क्षेत्र आहे याच्यामध्ये अनेक सुपरस्टार आहेत ज्यांची नावं आली होती की कास्टिंग काउचमध्ये मोठमोठ्या व्यक्तींची नावं होती। म्हणजे कशा पद्धतीनं ज्या हिरोईन्स असतात किंवा नवीन मॉडेल असतात किंवा ज्यांना नुकतंच ज्या सिनेमामध्ये यायचं असतं अशा ज्या अभिनेत्री असतात किंवा मुली असतात त्यांचा वापर या बॉलिवूडमध्ये कसा केला जातो त्याला एक कास्टिंग काउच म्हणतात। त्यामध्ये अनेक डायरेक्टर असतील, हिरो असतील, सगळ्यांची नावं आली होती। त्या दृष्टीने तपास करायचा की सध्या अशा प्रकारे मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर स्टंटबाजी करून एखादं नवीन काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट करायचं किंवा एखाद्या जसं या मॉडेलने त्या डायरेक्टरला कानाखाली मारली अशाच पद्धतीने काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल सीन क्रिएट करायचा आणि सगळी पब्लिसिटी खेचायची। मुंबई कॅन डान्स साला या जो सिनेमा याचं जे म्युझिक लॉन्च होतं त्यावेळी संपूर्ण घटना घडलेली आहे। राखी सावंतचा थेट आरोप आहे की तिचं या संपूर्ण सिनेमामध्ये रोल होता, त्याच्यामध्ये ते गाणं होतं, आयटम सॉन्ग होतं। त्या आयटम सॉन्गमध्ये तिचे अनेक चांगले सीन होते ते काढलेले आहेत। राखी सावंतची मैत्रीण आहे जी तिच्यावर अनेक वेळा असते, अनेक सेट्स बरोबर अनेक राखी सावंतच्या सेटवरही असते।
जर राखी सावंतला या सगळ्या गोष्टी माहिती होत्या तर राखी सावंत त्या म्युझिक लॉन्चला का गेल्या किंवा त्या डायरेक्टरचा संपूर्ण हा पूर्णपणे प्लॅन नाही आहे का. आम्ही जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं की हा संपूर्ण जर स्टंटचा भाग असेल तर त्यावर पोलीस कुठल्या अँगलने कारवाई करतील. पोलिसांनी तो देखील विचार केलेला आहे की लिगल ओपिनियन घेऊन अशा पद्धतीच्या स्टंटबाजी आहे ते थांबवण्याकरता काही गुन्हे करता येतील का किंवा काही त्या पद्धतीने कारवाई करता येईल का हे देखील पोलीस तपासत आहेत. अगदी अजित, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.